नमस्कार. आपण असं ऐकलंय की आयुर्वेदामध्ये आजार मुळासकट नष्ट करता येतो. मात्र हे कसं तर पंचकर्माच्या ट्रीटमेंट्सने. पंचकर्म म्हणजे शरीरामध्ये जे वात, पित्त आणि कफ हे जे वाढलेले असतात त्यांना बाहेर काढून टाकण्यासाठी एक सोय असते. त्याच्यासाठी काही थेरपीज असतात आणि त्यासाठी या पंचकर्माच्या ट्रीटमेंट्स असतात. तर आपल्याला असं माहिती आहे की वात म्हणजे काय तर पोटातला गॅस, पित्त म्हणजे काय तर ॲसिडिटी आणि कफ म्हणजे काय तर खोकल्यातला कफ. मात्र आयुर्वेदाला अपेक्षित हे ते वात पित्त कफ नव्हेच. बेसिकली वात पित्त कफ हे आपल्या शरीरातले 3 गव्हर्निंग फोर्सेस असतात. हे जर अगदी नॉर्मल असतील, प्राकृत असतील तर आपल्या शरीराचे सगळे फंक्शन सुंदर चालतात. मात्र हे जर वाढले, बिघडले तर शरीरामध्ये आजार निर्माण करतात. त्यामुळे कफ जो असतो ना तो आपल्या शरीरामध्ये वाढीचं काम करतो. पित्त जो असतो तो आपल्या शरीरामध्ये डायजेशन आणि मेटाबॉलिझम करतो. आणि वात जो असतो तो आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशन, सेन्सरी मोटर मुवमेंट्स आणि कॉग्निशन म्हणजे चांगले विचार करणं या सगळ्याचं काम करत असतो. आज आपण जाणून घेऊया की कफ बिघडल्यावर काय काय होतं. तर असं असतं, आयुर्वेदात असं म्हटलंय, प्राकृतस्तु बलम श्लेष्मा विकृतम बलम उच्यते. म्हणजे काय? श्लेष्मा म्हणजे कफ. जर हा प्राकृत असेल, व्यवस्थित असेल तर शरीराची सुंदर वाढ करतो. मात्र हा जर बिघडला ना तर याला मल म्हणतात. म्हणजे काय की हा जर वाढलेला कफ असेल ना तर तो कफ तुम्हाला वारंवार सर्दी खोकले निर्माण करतो, ज्याच्यासाठी तुम्ही सारखे सारखे सर्दी खोकल्या बऱ्या करण्याची औषधं घेत असतात. हा जर कफ वाढला, बिघडला तर तो तुमच्या स्किनमध्ये जातो आणि तुम्हाला इचिंग होतं, तुम्हाला खाज येते, तुम्हाला ॲलर्जी येते, तुम्हाला रॅशेस येतात, तुम्हाला आर्टिकेरिया होतो आणि मग याच्यासाठी तुम्ही अँटी ॲलर्जिक मेडिसिन खात बसतात. हा जर कफ वाढला ना तर तो लिव्हरमध्ये साठला ना तर तुम्ही दारू पित नाही आहात तरी पण तुम्हाला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर येतं. हा जर कफ वाढला, बिघडला आणि तो ओव्हरीजकडे गेला तो ओव्हरीजमध्ये पाण्यासारख्या गाठी येतात आणि ज्याच्यामुळे तुमचं डायग्नोसिस पीसीओडी किंवा पीसीओएस होतं, ज्याच्यामध्ये तुमची पाळी इरेग्युलर होते. काही काही वेळेला तर तुम्हाला वंध्यत्वाला सुद्धा सामोरं जावं लागतं. हा जर कफ वाढला आणि तो सेल्सच्या तोंडावर बसला ना तर तुमच्या रक्तातली जी साखर असते ना ती पेशींमध्ये जाऊ शकत नाही, ती रक्तातच राहते आणि तुम्हाला डायबिटीस होतो. म्हणजे इतकं सगळं तुम्हाला या वाढलेल्या कफामुळे होत असतं. बरेचदा या वाढलेल्या कफामुळे थायरॉइडचा देखील त्रास होऊ शकतो. म्हणजे बघा, ज्याच्यासाठी लोक सारखी औषधं खातात. का खातात? कारण वाढलेला कफ बाहेर काढून टाकण्याची प्रोसेस काय आहे ते त्यांना माहिती नसतं. तर लक्षात घ्या की तुम्ही मुळापासून बरे होऊ शकतात. कसं? तर हा जो विकृत कफ आहे तो शरीरातनं काढला तर. यासाठी आयुर्वेदामध्ये एक सुंदर प्रोसिजर आहे आणि त्याला म्हणतात वमन नावाचं पंचकर्म, की ज्याच्यामध्ये आपण पेशंटला औषधी तुप प्यायला देतो. या तुपामुळे हा शरीरातला जो कफ असतो ना तो सुटा व्हायला मदत होतो, शरीरातनं सुटायला मदत होतो. आणि मग त्याच्यानंतर ती 5 दिवस औषधी तुप पाजल्यानंतर आपण पेशंटला स्नेहस्वेदन म्हणजे अभ्यंग आणि शेक देतो, ज्याच्यामुळे हा विरघळतो आणि हा कोठ्यामध्ये म्हणजे पोटामध्ये जमा होतो. आणि त्याच्यानंतर आपण पेशंटला क्लिनिकमध्ये बोलवून त्यांचं पल्स, बीपी, त्यांचे इन्व्हेस्टिगेशन सगळे करून त्याच्यानंतर औषधी पद्धतीने उलटी देण्यात येते. आणि ही उलटी आपण त्या पेशंटला औषधी पद्धतीने ज्या वेळेला देतो त्यावेळेला वारंवार त्यांचं उलटी करतानाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांचं सारखं पल्स, बीपी हे सगळं बघण्यात येतं. आणि हा जेव्हा कफ शरीरातला वाईट पडून जातो आणि त्याच्यानंतर आपण या सगळ्या पेशंटचे रिपोर्ट्स रिपीट करतो. म्हणजे काय की समजा या पेशंटला जर अंगावरती खूप खाज येत असेल, समजा जर त्यांना आर्टिकेरियाचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आपण जी रक्तातली तपासणी सांगितलेली आहे ती तपासणी पूर्णतः नॉर्मल येते. डायबिटीसच्या पेशंटमध्ये सुद्धा फास्टिंग इन्सुलिन पूर्णतः नॉर्मल येतं. पीसीओएसच्या पेशंटमध्ये सुद्धा त्यांचे रिपोर्ट्स पूर्णतः नॉर्मल होतात आणि हे पेशंट रिव्हर्स होतात. म्हणजे काय की आपण जर वमन नावाचं पंचकर्म करून घेतलं ना तर आपल्याला जी जन्मभर औषधं खायला लागतात ना ती खावी लागत नाही आणि आपण आजारातनं मुळापासून मुक्त होतो. तर साधारणपणे कसं असतं, आयुर्वेद म्हणतो की हिवाळ्यामध्ये म्हणजे काय की हेमंत ऋतूमध्ये शरीरामध्ये कफ वाढतो आणि तो घट्ट होऊन बसतो. वसंत ऋतूमध्ये सूर्याची उष्णता जराशी सुरू झाली की हा विरघळायला मदत होतो आणि त्यामुळे आपण या पिरियडमध्ये हे वमन नावाचं पंचकर्म देत असतो. त्यामुळे हे नैसर्गिकरित्या शरीरामध्ये कफ वाढणारच आहे आणि त्यातनं तुमचं चुकीचं खाणं पिणं वागणं हे कफ वाढीला पोषक असतं आणि त्यामुळेच तुम्हाला हे सगळे आजार मी आता जे सगळे सांगितले, वारंवार होणारे सर्दी खोकले, स्किनवरच्या ॲलर्जीज, सोरियासिस सारखे आजार, त्याच पद्धतीने तुम्हाला टाईप 2 डायबिटीज, पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड डिसऑर्डर्स हे जे पुढे होणार असतात ना हे होत नाही. त्यामुळे प्रत्येक स्वस्थ व्यक्तीने
जर वसंत ऋतूमध्ये वमन नावाचं पंचकर्म जर करून घेतलं ना तर त्यांना हे आजार होऊच शकत नाही. आणि ज्यांना ऑलरेडी हे आजार आहेत ना त्यांना सुद्धा या आजारातनं मुक्त होण्यासाठी वमन नावाचं पंचकर्म हवं. चला तर मग वमन करून घेऊयात.